मित्रो, 1/1/1818 रोजी बापू गोखले आणि पेशव्यांचा पराभव करून सिद्धनाक महार यांनी भीमा कोरेगावचं निर्णायक युद्ध जिंकलं आणि अनियंत्रित जुलमी जातीयवादी पेशव्यांची सत्ता उलथून टाकली. भीमा कोरेगावच्या युद्धाचा इतिहास वाचत असताना 11 मार्च 1795 रोजी खर्ड्याची झालेली लढाईसुद्धा आपण अभ्यासली पाहिजे. ही लढाई हैदराबादचा निजाम आणि सवाई माधवराव पेशवा यांच्यामध्ये झाली होती. सवाई माधवराव पेशव्यांच्या बाजूने सिद्धनाक महार आपली सैन्याची तुकडी घेऊन लढले होते आणि प्रत्यक्ष रणांगणावर जेव्हा त्यांची छावणी पडली तेव्हा त्यांचा गोट मध्ये नको म्हणून सैन्य तळावर सुद्धा सनातनी ब्राह्मणांचं सोवळं ओवळं जातीवाद बाहेर पडला आणि त्यांनी सवाई माधवराव पेशवा यांच्याकडे तक्रार केली होती. सिद्धनाक एकटा पडला तेव्हा मराठा सरदार हिरोजी पाटणकर सिद्धनाक महाराजांच्या बाजूला उभा राहिला आणि सवाई माधवराव पेशव्याला ठणकावून सांगितलं, सैन्य तळावर सिद्धनाकाची सैन्य छावणी मध्यभागी असण्यास हरकत नाही. ही तलवार धरणाऱ्या शूराची पंगत आहे. येथे जातीचा विचार नाही. ज्यांची तलवार खंबीर तो हंबीर. आणि दरबार संपला. प्रत्यक्ष लढाई सुरू झाली. निजामाच्या सैन्याविरुद्ध पेशव्यांचे सैनिक आणि त्याच्यासोबत सरदार सिद्धनाक महार यांची बटालियन तुकडी पेशव्यांच्या बाजूने लढली हे लक्षात ठेवा. लढाई सुरू झाली तेव्हा परशुराम भाऊ पटवर्धन सेनापती पेशव्यांचा त्यांना निजामाच्या पठाणाने घेरलं आणि त्यांचं हे कठडं तोडून सरदार सिद्धनाक महारानी परशुराम भाऊ पटवर्धनाचा प्राण वाचवला आणि स्वतःच्या कर्तृत्वाने खर्ड्याची लढाई सुद्धा जिंकली होती. आणि या लढाईचं यश बघून सवाई माधवराव पेशव्यांनी भरदरबार भरवला आणि सरदार सिद्धनाकांना बक्षीस मागण्यासाठी विनंती केली, वचन दिलं. तेव्हा सिद्धनाक महाराने आपल्या स्वतःसाठी सोने जड जवाहीर संपत्ती न मागता सवाई माधवराव पेशव्याला विनंती केली, महाराज मला काही नको, पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या दलित समाजावर अस्पृश्य समाजावर महार जातीवर जो अत्याचार होतो, त्यांना जे छळलं जाते, त्यांच्यावर जुलम जबरदस्ती केली जाते, तो त्यांचा अन्याय अत्याचार नष्ट करून त्यांना गुलामगिरीतून मुक्त करा. सिद्धनाक महाराजची ही मागणी ऐकून सवाई माधवराव पेशव्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी त्याचं ब्राह्मण्य जागा केलं, त्याचा अहंकार जागा केला आणि भर दरबारामध्ये सरदार सिद्धनाक महार यांचा अपमान केला आणि दरबाराबाहेर हाकलून दिलं. त्यांच्या सैन्याच्या हातातल्या तलवारी ढाली बर्चे घेतल्या, त्यांना निशस्त्र केलं. आणि अशा परिस्थितीत निशस्त्र झालेली ही लढाऊ जमात आणि लढणारा हा सरदार 1 वर्ष विवंचनेत होता. पोटापाण्याच्या खळगी भरण्याची त्यांच्याकडं विवंचना सुरू झाली होती. आणि अशा पार्श्वभूमीवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईमध्ये सैन्य भरतीमध्ये सरदार सिद्धनाक महार आणि त्याची सर्व तुकडी दाखल झाली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कर भरतीमध्ये सहभागी झाली होती. हळूहळू पेशव्यांच्या सत्तेमध्ये जुलम अत्याचार वाढला, परंतु गुलामगिरी नष्ट झाली नाही. शेवटी 1/1/1818 रोजी संधी प्राप्त झाली आणि सिद्धनाक महार यांनी कॅप्टन स्टाटनच्या नेतृत्वाखाली अवघ्या 500 सैनिकाला घेऊन 28,000 पेशव्याला भीमा नदीच्या रणभूमीवर कापून काढलं आणि एक निर्णायक विजय मिळवला. सामाजिक गुलामगिरीचा, धार्मिक गुलामगिरीचा, राजकीय गुलामगिरीचा अस्त केला. ती लढाई होती भीमा कोरेगावची लढाई. आणि म्हणून त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभ केला. तो प्रारंभ आम्ही कायम ठेवत आहोत. जय भीम, जय भारत.